मन तुझ्या मग धावा घेऊन या तुझं नाव सोळायाचे द्वाड लागल तुझी जर धून काही सुचणार तुझं काही जीवाला या याड लागल जीवाला या याड लागल तुझ्या मनातलं कधी सांगशील सत्या? कारण मी आतुर आहे माझ्या मनातलं प्रेम सांगायला. अरे काय रे पोरीनो, एवढ्या रात्री इकडे काय करताय? बरं झालं तू इथेच भेटला. अरे सकाळी ते कॉलेजमध्ये वेळ निघून गेल्यामुळे ऍडमिशन मिळत नव्हतं. तू देवासारखा धावून आलास आणि आमचं ऍडमिशन झालं. थँक्यू बोलायचं राहून गेलं होतं. त्यात काय एवढं, बाकी घरात सगळं बरं आहे ना? कसली बी मदत लागली तर बिंदास सांगायचा. हो. आणि कॉलेज कसं सुरू आहे तुमचं? एकदम मस्त, लय मजा येते. अरे आपलं कॉलेज हायच भारी. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा कॉलेजला होतो ना, ए पोरीनो, झाले खिकी करून? ऍडमिशन झाले ना, निघा आता. घरचे वाट बघत असतील. एवढा उशीर बाहेर काय काम आहे तुमचं? ह्या कोण? या पोलीस आहेत, प्रोटेक्शन साठी माझ्या सोबत आहे. आणि याची बायको आहे, याची बायको आहे लग्नाची. लग्नाची निघा आता. झालं का बोलून? काय राहिलंय अजून? राहिले असेल तर सांग, बोलवते परत. चल घरी. चल की आता, काय राहायचं इथंच? नाही नाही, ह्या नेबलेटनं चांगला चान्स घेतलाय. आता तर काय, सत्याची बॉडीगार्ड म्हणून त्याच्या माग माग फिरायला मिळते हिला. माया सुर्वे, काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. हिला सत्यासोबत धाव द्यायला नाही पाहिजे जास्त वेळ. पण ही काय आताच एकत्र नाहीत. त्या कन्सिलर मॅडमने एवढं सांगितलं, मी सांगितलं तरी भेटच होते की ही. आणि आता तर सोबतच फिरत असतात. म्हणजे सत्या त्या नेबरच्या प्रेमात तर पडला नसेल ना? नाही नाही, नाही पडायचा. खरंच पडला असेल तर होयो. अहो वाघमारे, मी फक्त गप्पा तर मारतो तो त्या पोरींशी, आणि त्या लहान आहे तो माझ्यापेक्षा. वाघमारे, ए सत्या, काय झालं या नेबरला? अगं मम्मी काय नाही, ते वाघमारे जरासं चिडलत माझ्यावर. ए सत्या, हसण्यासारखं काय त्यात? चिडली तर चिडली, तिचं कुठं मनावर घेतो तू? आणि हे बघ, तिला राग आला असेल तर येऊ दे. उगा तिच्या मागं तुझा टाइम वेस्ट करू नको बरं का. हा, उगा तिची समजूत काढायला जाशील तू. आधीच काय कमी डोक्यावर नाही बसली ती. 4 दिवसाची मेहमान आहे ह्या घरात, 4 दिवसाची. तेव्हा तिला हिसाबातच वागव. वा 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 वा, म्हणजे ही दिसभर जरी एकत्र असले तरी ह्यांच्यात भांडणं होत्यात एकत्र. अशीच ह्यांच्यात रोज भांडणं होऊ देत, म्हणजे ही निबळ ह्या घरातनं नाही तर सत्याच्या मनातनं पण निघून जाऊ दे. काही गरज नव्हती त्या पोरींशी गुलगुलू बोलत बसायची.
काय तर मग कसं चाललंय? सगळं व्यवस्थित ना? मजेत. मग शिकवते कोण आता? आम्ही कॉलेजात असताना असं करायचो, तसं करायचो, आम्ही लई मज्जा केली, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. मी पुण्यात MBA केलं. आणि ते एरवी माझ्याबरोबर बोलायला वेळ नाही, नुसती गडबड. वाघमारी मला उशीर होते, बसा गाडीवर. वाघमारी मला तात्यासाहेबांकडे जायचंय, चला लवकर. काय झालं मंजू वहिनी? कोणाच्या नावाने एवढे खडे फोडताय? तुझ्या भावाच्या नावानं. का? काय केलं त्यांनी? काय केलं? अगं मी त्याच्या लग्नाची बायको बरोबर असताना गाडी थांबून दुसऱ्या पोरींशी गुलुगुलू बोलत होता. कामापुरतं बोलून निघाव ना, एवढं गप्पा मारत बसायची काय गरज आहे? माझ्या बरोबर तर नाही बोलत असं गुलुगुलू. माझ्या बरोबर बोलायचं म्हणलं की त्याच्या जिभेला आकडी येते. तुला काय झालं हसायला? अहो मंजू वहिनी, खोळे झाले बघा तुम्ही. म्हणजे अहो म्हणजे सत्य आवडायला लागलंय तुम्हाला. तू उगाच काय बी अंदाज लावू नकोस, तसं काय बी नाही. आता असंच म्हणणार ना तुम्ही? माणूस आपल्याला वेड लागल्याचं, प्रेमात पडलेल्याचं कधीच मान्य करत नाही. आणि इथं कुणीतरी प्रेमातच वेड झालेलं दिसतंय. वा, माझा अंदाज एकदम करेक्ट आहे म्हणायचं मग. हो ना मंजू वहिनी? प्रेमाची आग आता दोन्ही साईडनी लागले म्हटल्यावर त्या आगीचं भडकं तर व्हायलाच पाहिजे. चांगल्या कामासाठी उशीर कशाला मग? म्हणजे तो पण त्याच्या मनात काय आहे ते बिनधास्तपणे तुम्हाला सांगू शकेल. नाहीतर मग तुम्हाला काय वाटेल याचा विचार करत बसला असेल. चला आत्ताच्या आत्ता सांगून टाकूयात. सविता, तुला शपथ आहे, तू सत्याला काहीच बोलणार नाहीस. अहो पण का? तुमच्या मनात काय ते सत्याला कळायला नको का? तो केव्हापासून विचार करत असेल तुम्ही काय बोलाल, तुम्हाला काय वाटेल. मग त्याला एकदा सांगितलं की सोपं पडेल ना. अगं माझ्या मनात काय त्याचं त्याला नको आहे कळायला. म्हणजे तुमच्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी आहे. छे, असं काय नाही. हा, राहू द्या वहिनी, मला जे कळायचं ते कळलंय बरोबर. सवे, तू प्लीज कुणाला काय बोलू नकोस. हा, म्हणजे सत्या स्वतःहून मला जोपर्यंत प्रपोज करत नाही ना तोपर्यंत तरी काय सांगू नको. सवे, मला वचन दे, तू कुणाला काहीच नाही सांगणार. ठीक आहे, मी कोणालाच काही नाही सांगणार. पण तुम्ही तुमच्या मनात काय ते लवकरात लवकर सत्याला सांगून टाका.